नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आई होप मस्त आणि मजेत असाल। काय की मजा सर, एग्जाम नजदीक आई है, बस 2 दिन के ऊपर। चिंता करने की जरूरत नहीं है, डरने की जरूरत नहीं है। हमने है ना ग्रामर के ऊपर एक सीरीज स्टार्ट कर दी है, जिसके ऊपर एक एक सेक्शन के ऊपर इंपॉर्टेंट वीडियोस हमारे हैं, जिसके चलते हमारे 4 मार्क का वाक्य प्रचार है, 1 मार्क है ना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठीचा व्हिडिओ आहे ना, सगळं मराठीत सांगतो ना। अशा सगळ्या घटकांवर आपले व्हिडिओ झालेले आहेत। आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याकरणातला एक शब्द, तो म्हणजे विरामचिन्ह, जो आपल्याला 1 मार्कांसाठी विचारले असतात। हे प्रश्न कोण्या प्रकारचे असतात पहा। अगदी याच्या आधीचे जर काही आपण प्रश्न पाहिले तर योग्य विरामचिन्हे ओळखा, बस याच्या व्यतिरिक्त काहीही नसते। अशी तुम्हाला या ठिकाणी चिन्ह दिलेलं असेल आणि पुढे त्याचं नाव लिहायचं असेल, फार फार तर एखादं वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये कोणत्या चिन्हाचा वापर झालाय हे तुम्हाला नमूद करायला सांगितलं जाईल। हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो, ठीक आहे। यामध्ये बघा हे काय आहे, तर हे अवतरण चिन्ह आहे। पण अवतरण चिन्हाचे 2 प्रकार आहेत। एक असतं एकेरी अवतरण चिन्ह, जर ते एकच आहे ना, दोन्ही बाजूने एक एक असेल तर, 2 असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह। आता यांचा उपयोग कधी करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे। मग मला सांगा, हे जसं अवतरण चिन्ह आहे पण नेमकं कोणतं आहे, एकेरी का दुहेरी? कमेंट मध्ये सांगा। चला मी 1 मिनिट थांबतो तुमच्यासाठी, कमेंट मध्ये सांगा। आणि हा हे चिन्ह कोणतं आहे, दिसतंय ना ते स्वल्प विरामासारखं, कॉम्यासारखं, ज्याला आपण इंग्रजीत कॉमा म्हणतो, मराठीत काय म्हणाल? स्वल्प विराम का अल्प विराम, काय म्हणता येईल? कमेंट मध्ये सांगा। चला इथं मी 2 ठिकाणी काय जागा भरणार आहे हे 2 प्रश्नाची उत्तरं कमेंट मध्ये सांगा। असेच आपल्याला परीक्षेत कशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल आपण चर्चा करूयात। बघा 1 मार्कांसाठी हा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये हा परत आलेला आहे, म्हणजे आताच विचारला होता, ज्याला आपण कॉमा म्हणतो। मग आपण तुम्ही इथं कॉमा लिहिणार का? नाही, काय म्हणायचं? स्वल्पविराम, ठीक आहे। आणि हे जे प्रश्न आहे ते आहे प्रश्नार्थ, हे जे चिन्ह आहे ते प्रश्नार्थक चिन्हाचं आहे, म्हणून याला आपण या ठिकाणी म्हणणार प्रश्नचिन्ह। म्हणजे एकाचं उत्तर आहे स्वल्पविराम आणि दुसऱ्याचं उत्तर आहे प्रश्नचिन्ह। हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायच्यात। परत 3ऱ्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावं लिहा। 1 मार्कासाठी प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम। हा काय प्रश्न झाला का बरं? रिपीट 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 रिपीट, यस, असेच प्रश्न मग जर विचार केला तर आपले जे काही जितके काही विरामचिन्ह आहेत त्या सगळ्या विरामचिन्हांचा आपला अभ्यास असणं हीच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचे जे रिपीटेडली होतात त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करूयात। बघा परत इथून मागचे 4 प्रश्नपत्रिका आहेत है ना, मार्च 2024 असेल, 25 असेल, जुलै 2024 आणि जुलै 2025 असे 4 प्रश्नपत्रिका मी तुमच्या समोर मांडल्या होत्या, ठीक आहे। ज्याच्यामध्ये विरामचिन्हांमध्ये परत एकदा हा आहे स्वल्पविराम आणि हा आत्ताच आपण चर्चा केली होती पहिल्या प्रश्नांमध्ये दुहेरी अवतरण चिन्ह। मग हे एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, सर असे वेगवेगळे घटक असतात, ते नेमकं कुठं वापरायचे हे तर आपण बघूयात। पण समजा जर असे या ठिकाणी फक्त डॉट दिलेला असेल है ना, वाक्याच्या शेवटी दिला जातो, त्याला म्हणायचं पूर्णविराम, ज्याला आपण फुल स्टॉप म्हणतो ना इंग्रजीमध्ये, तसं हे पूर्णविराम या अर्थानं हा शब्द विचारलेला आहे। दुसरा आहे स्वल्पविराम। हा स्वल्पविराम म्हणजे आपल्या इंग्रजीतल्या कॉम्यासारखा असतो, एक कॉमा दिलेला असतो फक्त अशा पद्धतीनं, ठीक आहे। तर हा असतो स्वल्पविराम। दुसरा असतो अर्धविराम, म्हणजे एखादं वाक्य झालेले, बघा आपण एखादी गोष्ट सांगण्या अगोदर किंवा झाल्यानंतर आपण म्हणतो ना, असं उत्तराला सुरुवात करताना असे 2 डॉट मारतो, हे 2 डॉट म्हणजे थोडक्यामध्ये काय असते, अर्धविराम। पण हे डॉट नसतो, हा दुसरा जो असतो ना तो कॉमा असतो, पहिला डॉट असतो आणि दुसरा कॉमा असतो, अशा अर्थानं या ठिकाणी दिलेला आहे पहिला डॉट आणि दुसरा कॉमा। पण त्याच ऐवजी जर 2 नुसते डॉट असतील, आता मी पहिल्यांदा जसं सांगितलं त्याला म्हणायचं अपूर्ण विराम, म्हणजे थोडंसं थांबलोय पण पूर्ण नाही, अपूर्ण विराम भेटलाय पण अपूर्ण, अशा अर्थानं अपूर्ण विराम। पुढचा प्रश्न आहे, पुढचा हे ना चिन्ह आहे ते म्हणजे प्रश्नचिन्ह। आणि प्रश्नचिन्हाबद्दल काय सांगायची जरूरत नाही, कारण आपण बऱ्याच ठिकाणी ते वापरत असतो। म्हणजे जनरली पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह हे चिन्ह हे आपले लहानपणापासून आपल्या ओळखीचे असतात, ज्यांचा आपण दैनंदिन जीवनात वापर करत असतो, भाषेत वापर करत असतो। पण आता उद्गारवाचक चिन्ह हा सुद्धा बरेच वेळेस वाक्याचा प्रकार ओळखण्यासाठी हे चिन्ह मदतीला येतं, ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, हे ध्यानात ठेवायचं, ठीक आहे। त्यानंतर आहे एकेरी अवतरण चिन्ह, ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो है का नाही, एकेरी अवतरण चिन्ह, आणि ही आहे या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह। या दोन्ही गोष्टीचा ध्यानात ठेवा, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह।
संयोग चिन्ह आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस असा डॅश करतो हे का नाही, पण हा डॅशचे दोन प्रकार असतात, एक असतो छोटा डॅश आणि दुसरा असतो मोठा डॅश. जर छोटा डॅश असेल तर त्याला संयोग चिन्ह म्हणायचं आणि मोठा डॅश असेल तर त्याला अपसरण चिन्ह म्हणायचं. ठीक आहे, या गोष्टी आहेत विराम चिन्हाच्या. फार इंटरेस्टेड स्टोरी आहे बाळांनो विराम चिन्हाची. मग याच्यामध्ये एका घटकाबद्दल जर आपल्याला चर्चा करायची झाली तर ज्या स्वल्पविराम बद्दल आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते, तो स्वल्पविराम नेमका कुठं वापरला जातो, तो स्वल्पविराम कसा असतो, या ठिकाणी मी असा लिहितो. ठीक आहे, आणि हा स्वल्पविरामला ज्याला आपण इंग्रजीत कॉमा म्हणतो तो बघा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन दर्शवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, आम्ही संग्रहालयातील प्राणी पक्षी नाणी पाहिली. प्राणी पक्षी नाणी हे घटक आहेत संग्रहालयातले, आपण पाहिले ना, म्हणून त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळं केलंय. कशाने वेगवेगळं केलं गेलंय? कॉम्यानं. त्याच्यामुळे हे शब्द स्वल्पविरामनं वेगवेगळे गेले. अर्धविराम कुठं वापरला जातो बघा, ज्याला आपण सेमीकॉलन म्हणतो. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी पण परंतु अशा शब्दांनी हे का ना जोडताना उदाहरणार्थ बघा, मी बस स्टँडवर गेलो होतो, पुढं काय झालं, पण बस मिळाली नाही. मग हे जे दोन वाक्य आहेत या ठिकाणी कशा अर्धविराम न या पद्धतीच्या चिन्हानं जोडली गेलेली आहेत. पुढे आहे प्रश्न अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगण्यासाठी. बघा, एकेरी अवतरण चिन्ह कधी? एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी. बाबा हे फार महत्वाचं आहे, जसं आपण एखाद्या ब्रॅकेट मध्ये करतो किंवा असं एकेरी अवतरण चिन्हात. ठीक आहे. आणि दुसरा शब्द आहे दुहेरी अवतरण चिन्ह. हे कधी वापरायचं? तर एखाद्या माणसाचं एखादं वाक्य आहे, कोण कोणास म्हणाले, हे आपला पहिला प्रश्न असायचा ना 7वी 8वीला, ते कोण कोणास म्हणाले लिहित असताना आपण कसं लिहायचो? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचो. हे वाक्य आपण सुद्धा या ठिकाणी ध्यानात ठेवू. संयोग चिन्हाबद्दल आपण आताच झालेलं आहे, हायफन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरं राहिल्यास हे संयोग चिन्ह. डॅश आपण एकदा ओळीच्या शेवटी नाही का वापरत, लगेच खाली 3 ओळ नंतर ओळ परत पुन्हा चालू करतो, त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह म्हणतो. हे छोटा डॅश असतो. आणि जर ज्या अर्थी मोठा डॅश असेल तर काय शब्द वापरायचा तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. अशा पद्धतीने हा विराम चिन्हांचा व्हिडिओ आहे, विराम चिन्हांचं सेशन आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल कोणत्या एखाद्या चिन्हाबद्दल, तुम्ही मला कमेंट सेशन मध्ये सांगा, याच्यावर ठीक आहे. आणि व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा आणि अवघड घटक तुम्हाला कोणता वाटतो ते मला कमेंट सेशन मध्ये सांगा. मी तुमच्या त्या कमेंटवर आहे ना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल, प्रयत्न नाही नक्की उत्तर देईल आणि तुमच्या शंकाचं या ठिकाणी समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला, त्याचबरोबर आमचे काही लाईव्ह सेशन चालू आहे तुमच्या मराठी पेपरच्या परिपूर्ण तयारीसाठी, तिथं सुद्धा तुम्ही ते लाईव्ह सेशन बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घटकांवरचे वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर अपलोड झालेले, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, ते व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहू शकता. चला, भेटूयात आपल्या पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय.